नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जनसंवाद अभियान अंतर्गत विक्रमगड मध्ये मोफत हेल्मेट वाटप। दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून अपघाताची संख्या सुद्धा वाढलेली दिसत आहे। बहुतेक दुचाकी अपघातामध्ये डोक्याला दुखापत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून पालघर जिल्हा पोलीस दल, जिल्हा वाहतूक शाखा पालघर यांच्या मार्फत व पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्री विनायक नरळे यांच्या नेतृत्वात त्यांच्यासोबतचे सहकारी आणि विक्रमगड प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पारखे आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश बेलकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुश कोरा, वाहतूक शाखा पालघर, पोलीस हवालदार 475 नितीन हारवटे, वाहतूक शाखा पालघर तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून दुचाकीस्वारांना राखी बांधून सुरक्षाचे महत्त्व पटवून व समजून दिले, तसेच कायदा व वाहन नियम समजावून त्यांना हेल्मेट वापराबद्दलचे महत्त्व आणि मोफत हेल्मेट वाटप सुद्धा करण्यात आले। जनतेकडून या अभिनव उपक्रमाची चांगलीच प्रशंसा केली जात असून असेच जनतेच्या उपयोगाचे वेगवेगळे उपक्रम जसेच या आदिवासी ग्रामीण क्षेत्रांमध्ये दुचाकी 4 चाकी वाहनांचे प्रमाण वाढले असून वाहन चालक परवाना, लायसन्स, वाहन इन्शुरन्स, रस्ते वाहतूक नियम व कायदा या संदर्भात सुद्धा विविध उपक्रम राबवण्यात यावे अशी भोळी भाबडी जनतेकडून मागणी होत आहे। कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नईम बेग, पालघर सिनियर क्राईम रिपोर्टची रिपोर्ट। आज पोलिसांकडून तुम्हाला हेल्मेट वाटत आहे, कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटते। पोलीस मित्रांनी हे हेल्मेट देऊन पूर्ण जनतेसाठी संरक्षणाचं काहीतरी कवच दिलेलं आहे असं आम्हाला वाटते आणि याचा आम्ही आदर ठेवू, मान ठेवू। सतत हेल्मेट वापरण्याचा प्रयत्न करू। आधी वापरायचे नव्हते का हेल्मेट? पूर्वी वापरायचो पण ते फुटल्यानंतर परत वापरण्याचा बंद झाला। मग हे तुमच्या हेल्मेटचे पैसे घेतलेत का? पोलिसांकडून फ्री हेल्मेट आहे तुम्हाला? फ्री भेटलेला आहे आणि त्यांचा मी खूप खूप आभारी आहे। पोलीस मित्रांचं खूप आभार आहे। आपण साहेबांकडून जरा माहिती घेऊ। तर हे हेल्मेट वाटण्याची जी योजना तुम्ही राबवले ते जनसंवाद योजनेतून, तर जरा माहिती द्या आम्हाला। आमचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियान सुरू झालेलं आहे 2023 पासून। या अभियानाचा हा आजचा एक विशेष टप्पा आहे। याच्यामध्ये लोकांना रोड सेफ्टीसाठी आणि ज्या लोकांना हेल्मेट घेण्याची ऐपत नाही परंतु वापरण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी खास आमचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर यांच्या संकल्पनेतून आज हेल्मेट वाटप सुरू झालेलं आहे। जे गरीब लोक आहेत, जे हेल्मेट घेऊ शकत नाही अशा लोकांसाठी खास हेल्मेट वाटप सुरू आहे। त्याचप्रमाणे आमचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे, वाहतूक शाखा यांनीही यांच्या आणि आमच्या DYSP साहेब सर्व यांच्या संकल्पनेतून या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत। या गोष्टींना खास करून बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांची संकल्पना होती की जनसंवाद अभियानातून आपण वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। याच्यामधील हा महत्त्वाचा टप्पा आहे ज्याच्यामधून आम्ही लोकांच्या सेफ्टीसाठी, रोड सेफ्टीसाठी हेल्मेटचं मोफत वितरण करत आहोत। किती सर हेल्मेट वाटत? एकूण विक्रमगड तालुक्यामध्ये 50 वाटत आहोत। प्रत्येक तालुक्यामध्ये हेल्मेटचं वाटप सुरू आहे। आणि हा जो रक्षाबंधनचा कार्यक्रम करायला लावला आहे हेल्मेटवर, तुम्ही काय सांगाल? ठीक आहे मॅडम, पुढचा घ्या। राखी बांधायला लावलं आहे तुम्ही सगळ्यांना, आज रक्षाबंधन पण तुम्ही साजरा करायला लावला आहे। हो, आज रक्षाबंधन आहेत ना। आता ज्या भावांकडे बिना हेल्मेट